नमस्कार मित्रांनो. तर आज मी आलेलो आहे करवीर तालुक्यातील आरे या ठिकाणी असलेल्या हरेश्वर या पाशी. तर या ठिकाणी आपण असलेल्या विरगळी मंदिरचा मंदिराच्या आसपासचा भाग आपण पाहणार आहोत. आणि आज माझ्याबरोबर आलेला आहे आमचे भाऊ रोशन पाटील. तर चला पाहूया आज मंदिर कसं आहे. तर आज मंदिराच्या समोर आहे. मंदिराला एकूण 3 दरवाजे आहेत आणि हे मंदिर हे 12व्या शतकात बांधलेलं आहे. पांडवकालीन मंदिर आहे. आणि मंदिरासमोर तुम्हाला एक भव्य असं त्रिशूळ दिसेल. तुळशी वृंदावन आहे. इथे शंकराची पिंड नंदी आहे. आणि तसेच ह्या ठिकाणी आपल्याला ह्या विरगळी बघायला मिळतील. पुरातन आहे त्या विरगळी. हे साधू मूर्ती आहेत. या ठिकाणी आनंद महाराज आरेकर यांची समाधी आहे. मंदिरास प्रवेश करते वेळी आपल्याला डाव्या बाजूला ही आपल्याला मोठी विरगळ बघायला मिळेल. तर या विरगळीमध्ये आपल्याला पिंड आहे. इथं दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हे काही देवतांची हे आहेत शिलालेख. खाली हत्ती युद्धाचं शिलालेख आहे. मंदिर आपल्याला अर्ध खांबावं असलेलं बघायला मिळेल. हा मेन दरवाजा आहे मंदिराचा. या ठिकाणी आत्ता बसवलेली गणेशाची मूर्ती आहे. मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला हा सभामंडप बघायला मिळेल. 4 खांबावर हा सभामंडप आहे. आणि या सभामंडपावर आपल्याला अशी नाग दिसतील. असे म्हणले जाते हे नागाने पेलेलं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही 4 खांब आहेत. थोडं बांधकाम आता केलेलं आहे या ठिकाणी. थोडं पूर्वीचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला चामुंडा देवी अशा भरपूर मूर्त्या आपल्याला बघायला मिळतील. दरवाज्यातून बाहेर आल्यानंतर आपल्याला एक छोटं मंदिर लागेल. त्या मंदिरामध्ये ही हनुमंताची मूर्ती आहे. खूप छान मूर्ती आहे. कारण आपल्याला जर कोल्हापूरमधील प्राचीन मंदिरे आसपासचा परिसर निसर्ग जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.